हॅलो एव्हरीवन. तुम्ही जसं बघताय की आम्ही अरियल घाटावर आलेलो आहोत आणि इथे आजूबाजूला सगळे टेंट्स लागलेले आहेत आणि या टेंटच्या बाजूने एक राईट साईडला रस्ता जातो आहे खाली घाटाकडे. आता आम्ही त्या रस्त्याने जाणार आहोत पुढे की आम्हाला संगमापर्यंत जायचं आहे आणि आम्ही या रस्त्यावर आलो आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर फक्त काळे डोके दिसतात. ते इतकी प्रचंड गर्दी आहे. छोट्या छोट्या गावातनं मोठ्या मोठ्या शहरातनं, इंडिया, आउटसाईड इंडिया, लहान अगदी बेबीज, वृद्ध, सगळे म्हणजे सगळे टाईपचे लोक आलेले आहेत. इट्स इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे एक महापर्वानी पूर्ण इंडियाला एकत्र आणलेला आहे विथ द सेम इमोशन. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे लिटरली मी तर म्हणते गिनीज बुकमध्ये जायला पाहिजे, कारण इतकी गर्दी, इतके जास्ती लोक आणि दे आर हॅव्हिंग जस्ट वन मोटिव्ह. ही खूप मोठी गोष्ट आहे. एक ध्येय ठेवून सगळेजण इथे जमलेले आहेत. तुम्ही बघताय आजूबाजूला खूप छोट्या छोट्या गावातनं लोक काही विकायला घेऊन आलेले आहेत. स्फटिकाच्या माळा आहेत, रुद्राक्ष आहेत. नंतर इथे त्यांनी टेंट सगळीकडे बांधलेले आहेत. खूप ह्यूज टेंट्स आहे विथ ह्यूज होर्डिंग्स आहेत तिथे लागलेले, जिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. काही गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात आहे. सो इट्स अ व्हेरी ग्रँड अफेअर आणि डेफिनेटली या लोकांना किती महिन्यांपासून यांची ही तयारी सुरू असेल. इट्स वी कॅन्ट से. म्हणजे खूप जास्ती मॅनेजमेंट आणि खूप जास्ती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे या प्रोजेक्टमध्ये. आणि म्हणजे इथे आल्यानंतर एक जाणवतं आहे की करोडो लोकांना इतके दिवस मॅनेज करणं आणि हा सोहळा व्यवस्थितपणे पुढे नेणं, हा जो टास्क आहे यांना लिटरली हँड्स ऑफ आहे की हे लोक कसं काय करतात आहे हे सगळं. म्हणजे इथे असणारा प्रत्येक पोलीस असो किंवा बाकीचे जे सिक्युरिटीवाले आहेत, दे डुईंग देअर जॉब सो नाईसली. म्हणजे इतके दिवसापासून थकलेले आहेत बिचारे, बट स्टील दे आर डुईंग इट व्हेरी नाईसली. प्रत्येकाला उत्तरं देतात आहे आणि प्रत्येकाला बरोबर गाईड करतात आहे. आता आम्ही हळूहळू संगमाकडे जायची आमची खूप इच्छा आहे, पण जसं काही तुम्ही बघताय की नुसते प्रत्येक जिथे जिथे तीर आहे तिथे तिथे तुम्हाला लाखो करोडो लोक भाविक तुम्हाला तिथे गंगेत आंघोळ करताना दिसतील. सो आम्हाला खूप डाऊट यायला लागलेला आहे की आम्ही ॲक्च्युली संगमापर्यंत पोचू की नाही पोचू. कारण ॲक्च्युली जिथे संगमाचं बुकिंग होतात बोटीचे, आम्हाला ते स्थानच अजून मिळालेलं नाही आहे. ऑलमोस्ट आम्ही 1 तास झाला आहे आम्ही वॉक करतो आहे आणि 4-5 किलोमीटर आमचं झालेलं आहे ऑलरेडी फिरून, पण तरी पण ती जागाच आलेली नाही आहे. इथे आलो, इथे तर म्हणजे खूप भयानक गर्दी आहे, कारण सगळेजणं इथेच येऊन आंघोळ करतात आहे. सो वी डिसायडेड टू स्टॉप हिअर आणि आम्ही इथेच आंघोळ करणार, कारण ती जागाच येत नाही आहे अजून आणि ऑलरेडी खूप जास्ती वेळ होऊन गेलेला आहे, कारण आम्ही निघालोय उशिरा. त्यामुळे एक गोष्ट पक्की आहे की जर तुम्हाला यायचं असेल ना तर प्लीज ओव्हरनाईट तुम्ही प्रयागमध्येच येऊन जा आणि सकाळी उठून तुम्ही संगमासाठी लाईनीत उभे राहून जा बोटीसाठी. आम्ही चूक केली, आम्हाला खूप लेट होऊन गेलं, त्यामुळे आम्हाला संगमापर्यंत मे बी तर नाहीच जाता येणार आहे. पण आम्ही आता जिथे आम्हाला जशी जागा मिळेल आम्ही जाऊ तिथे आणि करू, कारण ज्याच्यासाठी आलेलो आहे प्रश्नच नाही, ते तर करून जायचंच आहे, याच्यात तर काही वादच नाही आहे. सो आम्ही आता चाललो आहे तिकडे आणि बघू घाटावर गेल्यानंतर तिथे कशी सिच्युएशन राहते. आंघोळ झाल्यानंतर त्यांनी चेंजिंग रूम्स पण ठेवलेले आहेत असं सांगितलं आहे, तर बघू आता तिथे चेंजिंग रूम्सची पण काय सिच्युएशन राहते आणि बेसिकली आम्ही तिथे जाऊन व्यवस्थित डुबकी घेऊ शकू की नाही घेऊ शकणार हेही आता तुम्हाला समोर दिसेलच. तर आम्ही लोक तर चाललो तर आहे तिथे. इथे एक बाजूला VVIP वाल्यांचं लाईन आहे, त्यांच्यासाठी स्पेशल सगळे अरेंजमेंट्स आहेत. सो आम्ही इथे आलेलो आहोत आणि खूप जास्ती पाणी दूषित होऊन गेलेलं आहे, खूपच जास्ती. कारण आणि ते खूप नॅचरल होतं, व्हेरी मच ऑब्व्हियस होतं की 60 करोड लोक ऑलमोस्ट तिथे आलेले आहेत आणि ते डुबकी घेऊन गेलेले आहेत. तर पाणी खूप स्वच्छ राहण्याचे काही चान्सेस नव्हते. जे तिकडे फ्लोईंगवालं वॉटर आहे ते डेफिनेटली चांगलं असेल, पण तिथपर्यंत कोणी जाऊ नाही शकत मध्ये, कारण सगळ्यांना तीरावरच करावं लागतं, त्याच्यासाठी काही ऑप्शन नाही आहे. पण इथे पाणी खरंच खूप घाण झालेलं आहे. बिलकुल हिम्मत होत नाही आहे मनापासून, एकदम खरं म्हणजे खूप इमोशन्स वेगळे होते की तिथे जाऊन ते करायचं आहे आपल्याला, पण ते पाणी पाहून खरंच हिम्मत नाही होत आहे. इनिशियल स्टेजला मे बी ते खूप चांगलंही असेल, पण आता ते नाही राहिलेलं आहे, हायजिनिकली इतकं चांगलं नाही राहिलेलं आहे. पण आम्ही डुबकी मारली सगळ्यांनी, आम्ही केलं, गंगेचं नाव घेतलं, हर हर महादेव म्हणून आम्ही
डुबकी मारली आणि आम्ही या पर्वाचं जे आमचं मेन होता उद्देश आम्ही तो पूर्ण केलेला आहे. अँड दीज आर अवर हॅपी फेसेस की आम्ही हा अनुभव घेतला आहे आणि आम्ही इथे आलो आहे. सो आता इथनं आम्ही पुढे जाऊ चेंजिंगसाठी. बघू आता की चेंजिंगला आम्हाला काय मिळतं आहे. पण हे तर आहे की हा अनुभव खरंच खूप सुंदर होता. एकदम मनाला आतून भलेही तिथे आजूबाजूची अस्वच्छता होती, पण एक कुठेतरी मनात होतं की नाही, आपण आलो इथे, आपण या पर्वात सगळ्यांसोबत सहभागी झालो, ही खूप मोठी गोष्ट वाटली. आणि तुम्हाला पण जमलं तर तुम्ही या. फक्त मनात हे ठेवून या की ट्रॅफिक जॅम आणि दूषित पाणी हे तुम्हाला राईट नाव मिळणार, पण इट्स ब्युटिफुल एक्सपिरियंस डेफिनेटली. सो सनातन का गर्व, महाकुंभ का महापर्व, डेफिनेटली विजिट करा. सनातन धर्म की जय. हर हर गंगे.